तर मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल गावठी ब्लॉगर्सवरती. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला एक माहिती देणार आहे थोडीफार आपल्या बाप्पाच्या आगमनाबद्दल, म्हणजेच की थंबनेलवरून तुम्ही बघितलं असेल खैरानीच्या राजाच्या आगमनाबद्दल. तर मित्रांनो, हे आगमन 17 ऑगस्टला आहे, खैरानी रोडला, म्हणजेच की बाप्पाच्या साकीनाका आहे तिकडे बाप्पाच्या मंडपाच्या इथे. ठीक दुपारी 12 वाजता हे आगमन सुरू होणार आहे. तर सर्वांनी या आगमनाला बाप्पाची मूर्ती खूप सुंदर असते आणि हे 29वे वर्ष आहे त्यांचे. तर मूर्ती खूप सुंदर बनवतात आणि या आगमनाला मुंबईतलं सर्व मोठं आगमन हे मानलं जातं. आणि हायच कारण खूप क्राऊड असते आणि बाप्पाची मूर्ती अशी सुंदर बनवतात की आजूबाजूने गणपतीच्या बाप्पाच्या नाग लावतात. तर ही मूर्ती खूप सुंदर असते आणि लाखो भाविक आगमनासाठी येतात, दर्शनासाठी पण जातात. तर यावर्षी माझं पहिलं वर्ष आहे तिकडे ब्लॉग शूट करायचं. तर मित्रांनो, तुम्ही सर्वांनी या बाप्पाच्या मूर्ती बघायला. मित्रांनो, मी तर या आगमनासाठी खूप उत्सुकता आहे, म्हणजेच की मी तर या आगमनासाठी खूप एक्सायटेड आहे. तर तुम्ही पण आहेत की नाही? आणि मी तर आगमनाची तयारी पण सुरुवात केली, कारण मी तर खूपच मला इच्छा आहे या आगमनाला यायची आणि बाप्पाची मूर्ती बघायची. तर तुम्ही पण लवकरात लवकर तयार व्हा आणि या आगमनासाठी या. तर हे बघा, आपण आपली माईकचं सेट, परत आपली पॉवर बँक आणि परत आपली ब्लॉगिंगची स्टिक, ह्या सर्व मटेरियल घेऊन मी तर रेडीच आहे. कधी निघतोय घरातनं असं झालंय मला तर बाप्पाच्या आगमनासाठी. तर तुम्ही पण या. मित्रांनो, ही मूर्ती बाप्पाची आपली तर खैरानीच्या मंडपातूनच बनणार आहे आणि यावर्षी मंडपातच मूर्ती बनवतात, कारण पहिला ते लोक परेलवरनं आणायचे. तर तिकडनं यावर्षी मूर्ती घेणार नाही आहेत ती लोक. यावर्षी किंवा याच्या मागच्या वर्षी पण त्या लोकांनी मूर्ती तिकडेच बनवली होती, म्हणजे खैरानी राजा बसतो त्या मंडपातच मूर्ती बनवली होती. तर ठीक 12 वाजता खैरानीचा राजा मंडपातून निघेल तिकडनं, खैरानी रोडला जाईल तिकडनं, मग पाईपलाईन तिकडनं, मग रात्री लास्ट टायमिंग त्यांचा रात्री 10 ते 11 किंवा 11 ते 12 असा आहे की ह्याच्यामध्येच गणपती बाप्पा परत रिटर्न आपल्या मंडपाच्या इथे येईल. तर एवढं सगळं डिस्टन्स कव्हर करून परत गणपती बाप्पा मंडपाच्या इथे येईल. तर मित्रांनो, कोणाला ॲड्रेसवरती म्हणजे खैरानीच्या राजाच्या मंडपाच्या इथे यायला जमत नसेल, ॲड्रेसमध्ये काय प्रॉब्लेम होत असेल, तर गुगलवरती तुम्ही आरामात टाकू शकता. की गुगलवरती टाकला ना तर बरोबर दाखवतं, कारण आता खैरानीच्या राजाचा जो ॲड्रेस आहे तो एकदम एका प्रकारे लँडमार्कच झालेला आहे. म्हणजे बोलतात ना की खैरानीच्या राजा कुठे आपण स्टॉपवरती उतरलेलं नाही तिकडे, तरी कुणाला पण विचारलं खैरानीचा राजा कुठे बसतो, तर माणसं बोलतात ना की आपल्याला सोडून येतील असं. म्हणजे ते जागा फेमस झालेली आहे आणि यांचं काम बघून, म्हणजे यांची मूर्ती बघून, यांच्या मंडळाचं टीम वर्क बघून असं बोलतात ना की आता खूपच फेमस झालेले ते आणि असेच पुढे प्रगती करू दे, हीच आमची इच्छा आहे त्यांच्याकडे. आणि अशाच सुंदर सुंदर मूर्ती आम्हाला आणि तुम्हाला दिसावेत, हीच आमची इच्छा आहे. लोकेशन टाकून जर समजत नसेल तुम्हाला तर हे पण विचारू शकता की नियर, हे पण टाकू शका की नियर रामलीला, असं सर्व ॲड्रेस टाकले ना तरी पण येतं ते. तर मी तुम्हाला एक फोटो पोस्ट, म्हणजे त्यांची पोस्ट आहे ती पोस्ट मी इथे फ्रेमवरती माझ्या स्क्रीनवर दाखवतोय. तर ॲड्रेस टायमिंग सगळं तिकडे दिलेलं आहे. तर त्यानुसार तुम्ही या तिकडे आणि एन्जॉय करा. मित्रांनो, व्हिडिओ आपला थोडा लहानच होता, शॉर्टच होता, म्हणजे तुम्हाला मला सांगायचं होतं की खैरानीच्या राजापर्यंत तुम्ही कसं पोचू शकता, कारण प्रॉब्लेम येतात, म्हणून त्या प्रॉब्लेमसाठी एक व्हिडिओ बनवला मी. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जो पण आपला नवीन असेल त्याने चॅनलवरती सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण उद्या सर्वांनी खैरानीच्या राजाच्या आगमनाला. तर तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया आणि खैरानीच्या राजाचा विजय असो. तर भेटूया मित्रांनो उद्या आगमनाला. बाय.